चिकाचा खरवस म्हटलं की तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही। म्हणूनच आज आपण रोजच्या वापरातल्या साध्या दुधापासून मलाईदार खरवस कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत। बऱ्याचदा शहराकडे चिकाचा दूध उपलब्ध होत नाही, मग अशा वेळी असा खरवस तुम्ही देखील नक्की बनवा। अगदीच चिकाच्या खरवसासारखं तर लागत नाही, पण त्याला पर्याय म्हणून हे अगदी बेस्ट आहे। तर विशेष म्हणजे आपण हे गूळ घालून बनवणार आहोत, त्यामुळे ते अगदी पौष्टिक आणि चविष्ट असं हा खरवस बनणार आहे। तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपल्याला इथे 1 कप साधं दूध घ्यायचं आहे। तर हे दूध मी उकळून पूर्णपणे थंड करून घेतलंय। तर महत्त्वाची टिप म्हणजे आपल्याला दूध थंड करूनच घ्यायचं आहे। तर हे आपण एका पातेल्यामध्ये घालूया। त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतले। तर सगळं मेजरमेंट आपल्याला एकाच कपाने किंवा एकाच वाटीने घ्यायचं आहे। 1 कप दुधासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे। तर कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे आपला जो खरवस आहे तो छान असा सेट होतो। त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा वेलची पूड घालते। त्याचबरोबर याच वाटीने मी अर्धी वाटी गूळ बारीक चिरून घेतलाय। गुळाऐवजी तुम्ही साखर देखील वापरू शकता। तर आता इथे मी 1 चिमूटभर जायफळ किसून घालते। तर हा जो खरवस आहे आपण गुळापासून बनवतोय, त्यामुळे जायफळ तुम्ही अवश्य वापरा। तर आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही कॉर्नफ्लॉवर ऐवजी कस्टर्ड पावडर जरी यामध्ये घातली तरीही देखील चालेल। तर आता गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे। तर इथे बघा, गुळामुळे या दुधाला रंग खूप छान आलाय। अगदी चिकाचं जे दूध असतं अगदी सेम तसंच दिसते हे। तर इथे बघा, गूळ पूर्णपणे हा विरघळला गेलाय। छान असा आपल्या इथं हा बेस तयार झालाय। तर आता एका प्लेटला मी इथे तूप लावून घेते। तुम्ही ज्या कोणत्या भांड्यामध्ये खरवस शिजवणार आहात त्या भांड्याला आधी तूप लावून घ्यायचं। तर इथे मी हे ढोकळा प्लेटमध्ये बनवून घेते। तुम्ही एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये देखील हा खरवस बनवू शकता। तर आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे गूळ आणि दुधाचं मिश्रण होतं ते घालू। तर हे जे दूध आहे मी गाळून घेते, जेणेकरून गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल। तर इथे मी पूर्णपणे दूध हे या प्लेटमध्ये घालून घेतले। तर आता यावरती मी थोडंसं केसरच्या काड्या घालते। केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल, पण याला चव छान येते आणि दिसायला देखील खरवस खूप छान दिसतो। तर इकडे मी खरवस शिजवून घेण्यासाठी एका इडलीच्या भांड्यामध्ये पाणीसुद्धा उकळण्यासाठी ठेवले। तर आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली ही जी प्लेट होती ती ठेवूया। तर भांडं गरम असतं, त्यामुळे अगदी अलगदपणे आपल्याला ही प्लेट ठेवायची। तर आता यावरती झाकण ठेवून आपण लो टू मीडियम गॅसवरती हा जो खरवस आहे 20 ते 25 मिनटं चांगला शिजवून घ्यायचा आहे। तर इथे बघा 20 ते 25 मिनटं झालेली आहेत। खरवस छान असा सेट झाला आहे, अगदी दिसायला सुद्धा अप्रतिम दिसतोय। तर हे शिजलाय का कसं बघायचं, तर अगदी मधोमध सुरी घालून बघायची। सुरी अगदी साफ निघते, याचाच अर्थ खरवस मस्त असा शिजला गेलाय। तर आता हे जो खरवस आहे तो आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। तर हलकासा थंड झाला की 1 ते 1.5 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आणि त्यानंतर याच्या वड्या कापायच्या। तरी ते 1.5 तास झालेला आहे, हे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं। मस्त असा हा बेस सेट झालाय। तर आता आपण हे कट करून घेऊया। तर अगदी कमीत कमी साहित्य वापरून आपण चिकाच्या दुधाला पर्याय म्हणून हा खरवस बनवलेला आहे। दिसायला जितका हा सुंदर दिसतोय तितकाच खायला देखील अप्रतिम लागतो। तर हे बघा, मी याच्या वड्या कट करून घेतल्यात, तुम्हाला मी एक दाखवते। आहा, कमाल दिसतंय हे। तर हा जो खरवस आहे तो तुम्ही 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेर जरी ठेवलं तर 2 ते 3 दिवस आरामात टिकतो। तर अगदी मऊसूत असा हा खरवस आहे, बघू शकताय तुम्ही देखील या पद्धतीने हा खरवस नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा कसा झालाय तो। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।